नमस्कार. मी आज तुमच्याशी भारतातून ठाणं इथून गप्पा मारते. माझ्या भाच्याकडे आले आणि त्याच्या गॅलरीमध्ये बसून हे लवाळीचं आजचं स्कूटर तुम्हाला मी ऐकवणार आहे. ट्रॅफिकवरनं छोटासा त्या खिडकीच्या झरोक्यातून दिसत असेल तुम्हाला ट्रॅफिकचा गोंगाट, वाहतूक सगळं. पण मला ह्याची गंमत वाटते आता. आले तेव्हा कान माझे बहिरे होतील असं वाटत होतं. पण आजूबाजूला आंबा, फणस, चिकू सगळी ही झाडं मला खूप मित्र भेटल्यासारखी वाटतात आणि आंब्याला मोहोर आला आहे. तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. बघूया ते जमतं का. मी एक क्षणभर पॉज घेते आणि बघते. जरा त्यामुळे तो डिस्टर्ब होईल व्हिडिओ. बघा, खूप सुंदर मोहर आला आहे. मोगरा आहे, पातीच्या, कडीलिंब. ही कदाचित तुम्हाला बघताना एवढं त्याचं महत्त्व वाटणार नाही, पण अमेरिकेतून आल्यामुळे मला हे सगळे माझे फणस, आंबा, चिकू अशी झाडं बघितली की परत जुने स्नेही भेटल्याचा आनंद होतो. तेव्हा आता आजचं स्कूटर मी नेहमीप्रमाणे वाचून दाखवते. बघूया. एक मिनिट. आल्या आल्या नॉईज प्रदूषणाने माझे कान बहिरे झाले असं मला वाटत होतं, पण आता ते सारं अंगवळणी पडलं आहे. बाहेर ट्रॅफिकचा गोंगाट. असं ठेवते. मध्येच एखादी ॲम्ब्युलन्स धाय मोकलून रस्ता मोकळा करा, रस्ता मोकळा करा विनवण्या करीत रस्ता कापीत जाते. त्यातच साळुंकीचा चिवचिवाट, खारीची कर्कश शिट्टी, सिलिंगचा पंखा रात्रंदिन गरगरत, सगळ्या या नादातून मला एक वेगळाच ओंकाराचा ध्वनी ऐकू येत राहतो. एकम सत विप्र बहुधा वदंती. हा अनुभव येत राहतो. अमेरिका सोडताना मी मनाच्या एका वेगळ्याच भोवऱ्यात सापडले होते. त्यावरचं हे स्फुट आहे. कुठेही गेले की माझ्या मैत्रिणी, मित्र मला खूप होतात. आज आता इथे त्यांच्याकडे कामाला 2 बायका आल्यात. त्यांनी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती लगेच सबस्क्राईब केलं. त्या माझ्या मैत्रिणीच झाल्या. काल तिथे मी त्यांच्या बागेत फिरायला गेले. तिथे पण मला पंजाबी, सिंधी, ते आपलं जनगणमनमध्ये आहे ना, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, तशा सगळ्या मैत्रिणी भेटल्या. त्यामुळे खूप आता मला अगदी घरी परतल्याचा आनंद होतो आहे, माहेरी परतल्याचा. तेव्हा आता हे वाचते. दरवाजावर थाप पडते, सई साली विचारते, गैवरते, बॉनवायात जोडती, लवकर परत ये हं सुखरूप. गेले काही दिवस येता जाता माझ्या कानात हाच मंत्रघोष घुमतो आहे. जपून राहा जो, एकटीच जातेस. वी विल मिस यू. अवर विलेज वोंट बी सेम विदाऊट यू. मला हे ना जरा वाचताना त्रास होतो कॅटरॅक्टमुळे. अनोख्या मैत्रीच्या पाशात मी केव्हा गुरफटले, केव्हा जडली ही भोळी माया. घर बंद करतानाची तारांबळ, सामानाची बांधाबांध, कपड्यांची धरसोड हातानं गुंतवते. कमरेला सोसवेल एवढी बॅग हलकी करते, पण मनाचा बोजा वाढतोच आहे, वाढतोच आहे. हे काय कोडं. इतर वेळी जगाच्या सफरीवर जाताना अशी मनाची कधीच घालमेल नसते. थोड्याच दिवसात माझ्या कुटीत मी परतणार हे मनावर पक्क गोंडलेलं असतं. अस्वस्थतेचा पूर का लोटतो बरं. कदाचित अर्धशतक मानलेल्या आईने ममतेने आपलंच केलं, पण तरीही कदाचित मनाच्या सुप्त कोपऱ्यात जन्मदातीची कूस, तिची ऊब खुणावत राहिली. पावलं नेतील तिथल्या मातीत मी सहज रुजते, पण मायभूमीची धूळ आज मला वेगळ्याच गंधपंचमीत न्हाऊ घालते. गुलमोहर, वड, पिंपळ, पारिजातक
होतात माझे सगळे सोयरे, होतात माझे सगळे सोयरे, मी अमेरिकेतील सदाहरित पाईंच्या सळ्या परकेपणाने खुपायला लागतात, परकेपणाने खुपायला लागतात. एकाएकी जीवनाची शिवण पार उसवते. मायभूमीची तुटलेली नाळ परत जादूनं सांधून जाते. झोप अनावर झाली तरी विस्कटलेल्या अंथरुणात शिरावंसं वाटत नाही, तसंच हे काहीसं. अमेरिकेत परतल्यावर जीवनाची घडी पुन्हा चापून चोपून नीट करण्याचा केविलवाणा प्रयत्न जिप्सीचा नव्याने सुरू होईल. मी क्षणार्धात मी तिथली होईन, मी तिथली होईन. आयुष्य मात्र तळ्यात की मळ्यात खेळ खेळत राहील, खेळ खेळत राहील. धन्यवाद. ह्याच्यात मला माझ्या मोठ्या भावाने 2 ओळी सुचवल्यात, त्या मी त्याच्याकडनं उसण्या घेतल्यात. तेव्हा धन्यवाद अण्णा. परत भेटूच. आता पुढची भेट आपली अमेरिकेला गेल्यावर.